आज बीडमध्ये अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला। पीक विमा असेल, नुकसान भरपाई असेल आणि ऊसाचे थकीत जे बिल आहेत अद्यापर्यंत कारखानदारांनी दिले नसल्याच्या कारणावरून या ठिकाणी धडक मोर्चा अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने काढण्यात आला। डॉक्टर अजित नवले आपल्यासोबत आहेत। तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गेला होता, त्या ठिकाणी जी वागणूक शेतकऱ्यांना मिळते ती तुम्ही पाहिलेली, कशा प्रकारे वागणूक देण्यात आली? हे बघा, या ठिकाणचं प्रशासन हे कुठे ना कुठे कारखानदाराबरोबर सामील झाल्याचा अनुभव आज आम्हाला ह्या मोर्चाच्या शिष्टमंडळाच्या वेळी ज्या प्रकारे त्यांची बॉडी लँग्वेज होती आणि ज्या प्रकारचे ते मुद्दे मांडत होते त्यातून झालेली आहे। त्यांचा युक्तिवाद असा आहे की ह्या सगळ्या परिसरामधल्या कारखानदारांनी जवळजवळ 70-80% FRP चे पैसे हे शेतकऱ्यांचे दिलेले आहेत। मात्र मी 2 दिवस इथे आहे, आमचे अजय बुरांडे, आमचे रोहिदास जाधव आहेत, आमचे बाकी सगळे आपले कार्यकर्ते कृष्ण सोळंके असतील किंवा आमचे मोहन जाधव असतील, आम्ही सगळे फिरतोय। शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाहीयेत। आम्ही ज्यावेळी म्हणालो की मग जर आकडेवारी सांगा, तर त्यावेळी ते गडबडले आणि त्यांच्याकडे त्यांच्या दाव्याच्या पुष्ट्यार्थ आकडेवारी नाही हे सिद्ध झालेलं आहे। त्यामुळे असे पैसे शेतकऱ्यांना देण्यात आलेले नाही। दुसरा जो मुद्दा त्यांनी केलेला आहे तो म्हणजे FRP पेक्षा जास्त पैसे हे आपण मागच्या लढ्यामध्ये मिळवले, कारण त्यांनी जी रिकव्हरी चोरलेली होती त्याच्यामुळे त्यांना ते जास्त पैसे द्यावे लागले। रिकव्हरीच्या तुलनेने जर 2400-2500 रुपये FRP निघत असेल तर आंदोलनामुळे त्यांना 2850, 2750, 3000 पर्यंत भाव हा द्यावा लागलेला आहे। आता त्यांनी डावपेच हा केलेला आहे की FRP ची रक्कम देऊन टाकायची, मग वाढून आंदोलनाने जी मिळवलेली रक्कम आहे ती तगून धरायची आणि ती नंतर बुडवायची आणि त्यासाठी वेळ काढायचा, अशा प्रकारचा डावपेच कारखानदारांचा दिसतोय आणि दुर्दैवानं इथलं प्रशासन त्याला सामील दिसतंय आणि म्हणून लढाई करावी लागणार हे यातून स्पष्ट झालेलं आहे। सातत्याने तुम्ही बघतात ऊस आंदोलन एवढं राज्यव्यापी झालं, ठिकठिकाणी वेगवेगळे गालबोट देखील लागले, काही ठिकाणी गाड्या जाळण्यात आल्या, शेतकरी आक्रमक होऊन कारखाने बंद पाडले, परंतु कुठेतरी कारखानदाराचा इगो हार्ट झाल्यासारखे ते वागत आहेत। कारखानदार अद्यापर्यंत ऊसाचे बिल देत नाहीत, जाणीवपूर्वक शेतकऱ्यांचे पैसे बुडवतात आणि त्याला जिल्हाधिकारी पाठीशी घालतात। हे बघा, हा काही युगो हर्ट झाल्याचा मुद्दा नाहीये। त्यांना जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लुटायचंय आणि स्वतःचं गाभार भरायचंय आणि आम्हाला जास्तीत जास्त घामाचं दाम मिळवायचंय। त्यामुळे हा अनादी काळापासून लुटारू विरुद्ध लुटले जाणारे यांचा तो संघर्ष आहे। त्यामुळे इथे युगोचा ना त्यांचा प्रश्न आहे ना आमचा प्रश्न आहे। त्यांना कारखाना चालवायचा आहे त्यासाठी ऊस लागणार आहे आणि आम्हाला आमचा संसार चालवायचा आहे त्यासाठी आम्हाला ऊसाचा भाव लागणार आहे। हा सरळ लढा आहे, तो आम्ही लढत राहणार आहोत। घामाच्या दामासाठीची ही किसान सभेची लढाई ही काय आज सुरू झालेली नाहीये। हा गंगाधर आप्पा बुरांडे यांच्या काळापासून, त्याच्या अगोदरच्या काळापासूनचा हा संघर्ष आहे। तो आमची पिढी पुढे नेते आणि तो आम्ही प्रामाणिकपणाने पुढे नेऊ। या पुढचा संघर्ष कसा असणार आहे ऊसाच्या बिलासंदर्भात? आमचे सगळे नेते बसतील, विशेषतः आमचे अजय बुरांडे आहेत, मी मोहन जाधवांचं नाव घेतलं, कृष्ण सोळंकी आहे, रोहिदास आहे, आमचे बळीराम भुंबे आहे, अशोक थोरात आहे, हे सगळे बसतील आणि केवळ किसान सभा नव्हे, आम्ही आव्हान केलं की युवा शेतकरी संघर्ष समितीचे कार्यकर्ते जे लढ्यामध्ये होते आम्ही त्यांच्याशी बोलू, शेकापचे नेते होते त्यांच्याशी बोलू, समविचारी सगळ्या शेतकरी संघटनांशी आम्ही बोलू। पक्ष, पार्ट्या आणि झेंड्यांच्या पलीकडे जात जे जे शेतकऱ्याच्या अजेंड्यावर लढायला तयार आहेत त्या सगळ्यांना एकत्र करून लढाई करण्याची आमची भूमिका आहे। मात्र ती लढाई प्रामाणिकपणाने करायला पाहिजे एवढाच आमचा आग्रह आहे। सगळ्यांना विश्वासात घेऊन पुढील लढ्याची घोषणा आमचे सर्व नेते करतील। साहेब, पाहायला गेलं तर राज्यभर बीडचं नाव हे जातीय तेढमधून निर्माण झालं होतं। वेगवेगळे चर्चा, वेगवेगळे लोक समोर येत नव्हते, एका बाजूला कुणी बसत नव्हतं, पण ऊस आंदोलन असेल, शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने जे आंदोलन छेडण्यात आलं, कुठेतरी सामाजिक सलोखा अबाधित ठेवण्याचं काम या आंदोलनातून झालं। काय वाटतं यापुढे देखील अशी आव्हान तुम्ही करणार? हे बघा, हे जातीच्या अस्मितांच्या लाटा येत राहतील, श्रमिकांची एकजूट फोडण्यासाठी त्याचा वापर सत्ताधारी करत राहतील, परंतु शेवटी आम्हाला पण विश्वास आहे की त्याच्या पलीकडे जात मानवतेचा विजय होईल। जातीच्या पलीकडे मानवता असते, घामाच्या दामाच्या लढाईचा विजय होईल, कारण जातीच्या पलीकडे शेवटी पोट असतं आणि पोट घामाच्या दामावर चालतं। त्यामुळे ज्याला ज्याला पोट आहे आणि ज्याला ज्याला पोटाची चिंता आहे ते सगळे लोक जाती धर्माच्या पलीकडे जात पोटासाठी, घामाच्या दामासाठी आणि स्वाभिमानाच्या लढाईसाठी एकत्र येतील आणि त्याचं नेतृत्व करण्यासाठी सगळ्यांना विश्वासात घेत लाल बावटा पुढे काम करत राहील। जातीच्या पलीकडे जात मातीची लढाई पुढे घेऊन जाण्याचे प्रयत्न आम्ही करत राहू। तुम्ही असं देखील बोललात की 39 आमदार ज्यांनी की स्वतःच्या बोट कापून त्या बंधू बापाच्या लाईन मध्ये उभा होते, ते देखील अशा काही गोष्टींमध्ये कुठेतरी शेतकऱ्यांच्या पोटावर लात मारण्याचं काम करतात। हे बघा, जे जनतेशी प्रामाणिक आहेत त्यांना अशा प्रकारे स्वतःच्या खुर्च्या वाचवण्यासाठी होम हवन तंत्र मंत्र करावे लागत नाही, रेडे कापावे लागत नाही। दुर्दैवानं अशा प्रकारचे लोक आपण निवडून दिलेले आहेत की जे
शेतकऱ्यांशी आणि जनतेशी प्रामाणिक नाही आणि म्हणून सारखे आपण पडू, आपलं राजकारण संपेल, आपली खुर्ची जाईल, या भीतीनं, त्या भीतीच्या भयगंडानं पछाडलेले लोक आज सत्तेमध्ये आहेत आणि म्हणून ते बाबाबुवांना आरी जातात. परंतु त्यांना बाबाबुवा वाचू शकणार नाहीत, बाबाबुवांनाच कोणी वाचू शकणार नाहीयेत. ते जे जे आमच्या तडाख्यात सापडतील त्यांचा कार्यक्रम होणार आहे. आणि म्हणून 4 तारखेला सबंध महाराष्ट्रात, 6 तारखेला सबंध महाराष्ट्रात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं आम्ही मोर्चा काढणार आहोत. आणि जे 39 लोक त्या बाबाला शरण गेले, संविधानाची शपथ घेऊन ज्यांनी संविधानाच्या वैज्ञानिक विकासाचं आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाची जी शपथ त्यांनी घेतली होती त्याचा भंग केला, म्हणून त्यांच्या पेकाटात लाता मारून त्यांचे राजीनामे घ्या, अशा प्रकारची मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष करणार. 6 तारखेला जबरदस्त लढाई या सगळ्यांचे राजीनामे घेण्यासाठी आम्ही करणार आहोत. मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती सरसकट कर्जमाफी, पण त्याला कुठेतरी पळवाटकारी पात्र शब्द असतील किंवा 2025 मधील सप्टेंबर महिना असेल, अशा काही अटी टाकून कुठेतरी शेतकऱ्यांना या माफीपासून वंचित ठेवायचे. बघा, बोला तैसे चाला अशा प्रकारचं शिकवण देणारा हा संतांची महाराष्ट्रातली भूमी आहे. मात्र राज्यकर्ते बोला तैसे चाला अशा प्रकारे वागत नाही. हे तर कोरा 7/12 कोरा करत निवडून आलेले आहेत, मतं मागितलेले आहेत. मात्र सत्तेवर आल्यानंतर मात्र त्यांना कर्जमाफीचा विसर पडलेला होता. मग कर्जमाफी करेंगे लेकिन तारीख नाही बताएंगे या मोड मध्ये ते गेले होते. तारीख बताओ यासाठी आंदोलन करावं लागलं. बच्चू कडू होते, राजू शेट्टी होते, रविकांत तुपकर होते, आम्ही सगळे होतो, लढलो आणि त्याला तारीख डिक्लेअर करावी लागली. स्वागत आहे, त्यांनी एक मागणी मान्य केली. परंतु कोराचं काय झालं ते मात्र पाळायला तयार नाहीयेत. आणि आता म्हणतायत की नियमितवाल्यांना देणार नाही, मग म्हणतायत गाडीवाल्यांना देणार नाही, मग म्हणतायत बंगल्यावाल्यांना देणार नाही. या तालामध्ये कदाचित ज्यांना कपडे जे घालतात त्यांना देणार नाही. आम्ही काही का आता ते पण घालायचं बंद करायचं, जे कपडे घालतायत त्यांना वगळा तुम्ही एकदा कर्जमाफीतून. हे अशा प्रकारचे नादान लोक जोपर्यंत सत्तेवर आहेत तोपर्यंत शेतकऱ्याचं काही भलं नाही, हे दुर्दैवानं मला नमूद करावं लागतं. परंतु आम्ही पण जरा कसलेले शेतकरी कार्यकर्ते आहोत. तुमचे येवद्यात काय काय डावपेच समोर येत आहेत, एकदा का यादीवर आलं काय काय अटी शर्ती लावल्यात, आम्ही सगळ्या शेतकरी नेत्यांच्या संपर्कात आहोत. बच्चू कडू आहेत, राजू शेट्टी आहेत, रविकांत तुपकर आहे, बाकी सगळे नेते आहेत, डेली कॉन्टॅक्ट मध्ये आहोत. त्यांच्या आदेशाची आम्ही वाट पाहतोय. ज्या दिवशी ते काढतील आणि अधिकृतरित्या अटी शर्ती लावतील, महाराष्ट्रभर आम्ही फिरणार आहोत आणि पुन्हा एकदा आगडोम उसळून पुन्हा एकदा सगळ्या अटी रद्द करा यासाठीची लढाई आम्ही करणार आहोत. शेवटचा प्रश्न असा आहे की महावितरणच्या माध्यमातून स्मार्ट मीटर जे आहे त्याच्या माध्यमातून सामान्य जनतेच्या घरावर हे सरकार अणुबॉम्ब टाकण्याचा प्रयत्न करते. कुठेतरी हे स्मार्ट मीटरच्या माध्यमातून सामान्य कुटुंबाच्या खिशाला आर्थिक कातर लागणार. हे बघा, हम दो हमारे दोच सरकार आहे आणि जनतेशी काही देणं घेणं नाही. अदानी अंबानीला वाचवायचं यासाठीच भूमिका घेणारं आणि त्याप्रमाणे वागणारं सरकार आहे. स्मार्ट मीटर हे काही जनतेच्या भल्यासाठी नाहीये. स्मार्ट मीटर हे अदानी अंबानीच्या कंपन्यांना फायदा पोहोचवण्यासाठी आहे. सरळ लुटायचंय शेतकऱ्यांना, सरळ लुटायचंय वीज ग्राहकांना, सरळ लुटायचंय जनतेला आणि सरळ पैसे आपल्या खिशातून जे आपल्या घामाचे पैसे आहेत ते सगळे या अदानी अंबानीच्या खिशामध्ये टाकायचे. त्यामुळे ही लढाई ही अदानी अंबानी आणि राज्यकर्ते भाजप RSS यांची जी युती आहे त्याच्या विरोधातली युती आहे. मला शेतकऱ्यांना पण सांगायचंय की हे राजकारण ते समजून घेणार आहे की नाही घेणार आहे. ज्यावेळी लढाई करायची तेव्हा लाल बावटा आणि मतदान करायचं त्यावेळेस तुम्ही अदानी अंबानीचं आणि बुवा बाबांच्या समोर उभे राहून करंगळ्या कापणाऱ्यांचं आणि दादान बाबान ताईन मामान काका यांच्या बाबतीनं तुम्ही मतदान जर करणार असाल तर आपल्या नशिबी जे आतापर्यंत आलं तीच लुटमार पुढे येत राहणार आहे. ती जर थांबवायची असेल तर नीट धडाची लोक निवडून द्यावे लागतील. पंचायत समिती, जिल्हा परिषदा, ग्रामपंचायती, अरे तुमच्यासाठी कोण लढतंय, कोण संघर्ष करतंय, कोण प्रामाणिकपणाने स्वतःच्या अंगावर केसेस घेतंय हे तुम्ही त्यावेळी जर विसरणार असाल आणि लबाडांना निवडून देणार असाल तर आपल्या लेकरा बाळांचं काही खरं नाही. हे जरा जनतेने पण समजून घेण्याची गरज आहे. आपल्यासोबत कॉम्रेड अजयजी बुरांडे आहेत. एकंदरीत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ज्याप्रमाणे खराजंगी तुमची जिल्हाधिकारी सोबत झाली त्या ठिकाणचा प्रसंग पाहायला गेला तर कुठंतरी जिल्हाधिकारी जे आहेत ते कुठंतरी साखर सम्राटांना पाठीशी घालून शेतकऱ्यांच्या पोटावर लाथ मारतात. केवळ साखर सम्राटाबरोबरांच्या साठवलोट्यांच्या संदर्भात तर डॉक्टर अजित नवलेंनी अत्यंत सविस्तरपणे आपल्या समोर मांडलेला आहे. पण मी आल्यापासून बघतोय एकूण शेती आणि शेतकरी प्रश्नांच्या प्रती जी एक प्रशासनातला प्रमुख म्हणून जी सहानुभूती जिल्हाधिकाऱ्यांची असायला पाहिजे या संदर्भामध्ये आम्ही बघतोय किसान सभा म्हणून या सगळ्या शेतकरी प्रश्नांना बगल देऊन ही काहीतरी वेगळीच लढाई आहे अशा पद्धतीनं निग्लेक्ट करण्याचा प्रयत्न माननीय जिल्हाधिकाऱ्यांचा आमच्या लक्षात येतोय. ही बाब किसान सभा कदापिही सहन करून घेणार नाही आहे. जी बाब आपल्या लक्षात असेल की कर्जमाफीच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांच्या सोबतच्या वाटाघाटीमध्ये बोलत असताना या राज्याचे मुख्यमंत्री ज्यांची संबंध महाराष्ट्रातल्या लोकांवरती प्रचंड दहशत आहे
त्या दहशतीला फोडण्याचं काम या किसान सभेचे राज्य सचिव डॉक्टर अजित नवलेंनी जाहीरपणे माध्यमांच्या समोर केलेलं आहे. ज्या मुख्यमंत्र्यांच्या समोर चर्चेला आम्ही भेट नाही आहेत, संविधानिक पद्धतीनं मागणी मांडायला आणि शेतकऱ्यांच्या हिताची चर्चा करायला आम्ही भीत नाही आहेत, त्या जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर भिण्याचा प्रश्न नाही आहे. कारण आम्ही कुठलेही राशन दुकानदार चोरणारे नाही आहेत, आमचे कुठले दलालीचे धंदे नाही आहेत. आम्ही शेतकरी हितासाठी, शेतकरी प्रश्नासाठी लाल बावट्याचं, कम्युनिस्ट पार्टीचं, तत्वाचं राजकारण घेऊन लढणारे आहेत. म्हणून आमचं म्हणणं आहे की जिल्हाधिकाऱ्यांनी जेव्हा किसान सभेचं शिष्टमंडळ आणि शेतकरी या आंदोलनामध्ये येतील त्यावेळेस या प्रश्नाची योग्य दखल आणि दिशा घेऊनच प्रयत्न करावा अशी अपेक्षा आम्ही यामधून ठेवतोय. कुठेतरी पाहायला गेलं तर काही दिवसापूर्वी माजलगावमध्ये युवा कृषी समितीच्या वतीने त्या ठिकाणी त्यांची गाडी अडवल्याचा राग मनात धरून त्या ठिकाणी कुठेतरी शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक त्रास देण्याचा हेतू त्यांचा दिसत आहे. जर ज्या शेतकऱ्यांचे 3-3 महिन्यापासून घातलेल्या ऊसाचे बिलं मिळत नसतील आणि सनदशीर मार्गाने भेट मागत असतील आणि चर्चा करत असतील आणि त्याही ठिकाणी तुमचा जर असाच चर्चेचा रवैया नसेल किंवा संवादाचा जर परिस्थिती नसेल तर काल तुमची गाडी अडवलेली आहे. उद्या या जिल्ह्याला क्रांतिसिंह नाना पाटलांचा वारसा आहे. हा जिल्हा चळवळीचा जिल्हा आहे. उद्या कलेक्टर ऑफिस मध्ये घुसून सुद्धा शेतकरी आपल्याला लढू शकतात आणि कलेक्टर ऑफिसच्या बाहेर येऊन देऊ शकतात. एवढी ताकद या बीड जिल्ह्यामधल्या लढाऊ लोकांमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये आहे. म्हणून गाडी अडवल्याचा राग मनामध्ये ठेवणं हे कलेक्टर सारख्या माणसांना उचित नाही आहे. त्यांनी संवादाची भाषा, चर्चेमधून प्रश्न सोडण्याची भाषा केली पाहिजे अशी अपेक्षा किसान सभा त्यांच्याकडून व्यक्त करते. एकंदरीत पाहायला गेलं तर वेगवेगळ्या मागण्यासंदर्भात वेगवेगळे मुद्दे समोर आले. अजित नवले देखील या ठिकाणी जर पाहायला गेलं तर त्यांनी देखील वेगवेगळे मुद्दे चर्चेत आणले आणि यामध्ये काही नवीन आदेश मिळतात का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार. कॅमेरामॅनसह मी अशोक लांडे, माऊली न्यूज नेटवर्क, बीड.